प्रतिष्ठित व्यक्ती वयोवृद्ध उपोषणाला बसतात, किती गंभीर आहेत. उघड 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 आहे, उघड उघड. आपल्या जलसंधारण अंतर्गत जो पाण्याचा ओलांडा असतो त्या ओलांड्यावरती अतिक्रमण झाले आणि तो पाण्याचा ओलांड्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पाणी जास्त पाणी जास्त बरोबर आहे. आम्हाला बोलू देत मी महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष आहे, ऑल इंडिया कॅन्सर सेना आमची संघटना आहे. महाराष्ट्रभर आम्ही सक्रियरित्या काम करतो. जिथे जिथे अन्याय झाले दलितांवरती, शेतकऱ्यांवरती, भूमिहीनांवरती आम्ही कायदेशीर संविधानाच्या चौकटीमध्ये लढत आहोत. आपला बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला थोडा वेगळा वाटतो. थोडंसं रिस्पॉन्स जबाबदारी वगैरे मी एक जबाबदार पदावरती काम करतो, आपण एक जबाबदार पदावरती काम करतो. आम्हाला काही धांगडधिंगा काढण्याची काही गरज नसते, ते दिखावे करायची काही गरज नसते. पण एक देशाची नागरिक वयोवृद्ध माणसं, पुढे प्रतिष्ठित माणसं गावात असे माणसं उपोषणाला बसतात, त्याच्याबद्दल नैतिकता वाढली आहे. थोडी नीतिमत्ता आपण थोडी त्याला जागृती दिली आहे. 2 दिवस झाले ते उपोषण उघड उघड मुद्दा. आता जलसंधारण अंतर्गत जो पाण्याचा ओलांडा आहे त्याच्यावरती अतिक्रमण झालं. अतिक्रमण झाल्यामुळे तो पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या दिशेने जातो. त्यामुळे थोडं उद्ध्वस्ती करा, त्याच्यातून उभा राहा. आणि सगळं काही उघड उघड असताना त्याच्याकडे आपल्या प्रशासनाचा डोळे झाकमा नका होतो. म्हणजे याच्यामध्ये काही घेणं देणं चालू आहे का? घेणं देणं चालू आहे. मग कारवाई काऊन नाही झाली? लेखी देऊन द्या भोजनीसाठी आम्ही केरळला सुद्धा कळवलं. आज ते कोटवाडी डिव्हिजन त्यांनाही कळवलं की यांना सुद्धा बोललो किंवा आम्ही तिथं प्रत्यक्ष लक्ष घालून तुम्हाला कारण हे प्रकरण एकदम जुनं आहे, त्या सगळे घटनाही बघितली, वाचली आणि त्यांना हे पण बोललो की मला फक्त 8 दिवस द्या, तुम्ही 8 दिवसात तुम्हाला याच्यात कारवाई दिसेल असं मी बोललो. साहेब जुनं नाही, आपली जी शेळी का ज्यांनी 7 दिवसापूर्वी पंचनामा करून आम्हाला पत्र दिलं, साहेब अतिक्रमण झालेले त्यांचे अधिकारी ते अतिक्रमण बघून तुम्ही अहो सर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी हस्तक्षेप केला तुम्ही गुन्हा दाखल करा ना. हेच आम्हाला म्हणायचं. आता फक्त 8 ते 10 दिवस आम्ही तुम्हाला सगळं लेखी देऊन द्या. 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही निर्णय मागेल. लेखी द्या साहेब. डोळे झाकपाना करू नका साहेब. तहसीलदार कन्नड आहेत साहेब. ऐका साहेब, माझा ऐका. याच्यामध्ये 15 किती झालं? 15 व्हिडिओ फोटो आहे नोट त्यांची, 15 व्हिडिओ 25 फोटो पंचनामे ते कोटावली सरांचे अधिकाऱ्यांनी आता त्यांच्यापाशी ना त्यांनी काढलेले पंचनामे प्राथमिक पंचनामा झालाय त्याचा. प्राथमिक पंचनामा झाला. आता ऍक्शन स्थानिकच्या जीला पाठवून हिंद कोठारे साहेबांनी सोमन साहेबांना पाठवलं. त्यांनी आम्ही मी सोबत होतो त्यांच्या, माझी पंचनामा सही सुद्धा आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी कोणी याच्यामध्ये मी सर्व व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. ही मी वरिष्ठ टाकली त्याप्रमाणे पंचनामा करेल. त्याच्यामध्ये मी शूट पण दिलेली त्यांनी. तरी त्याचे तुम्ही जर दावा टाकला पोलीस प्रशासनाला तुम्ही कारवाई करा. काही आपले जे असं बुलडोजर वगैरे लावून तुम्ही काढून टाका ना. काय किती दुर्दैव जे गायरन धारक वर्षानुवर्षापासून त्यांच्यावरती प्रशासनात झटक्यानं हे करतात, अतिक्रमण करतात. इकडं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 महिने झाले आमच्या माय मावल्या अतिक्रमण, त्या शासनानं अतिक्रमण केलं म्हणून रोडावरती लावू लागतात. आणि जिथं अतिक्रमणासाठी झक मारावी प्रशासनानं तिथे झक मारत नाही. हा त्यांची प्रॉपर्टी राखा. दुर्दैव साहेब. आलंच आपण भेटलो बरोबर आहे. तुम्हाला 8 ते 10 दिवस थांबा म्हटलं. आम्ही केरळला दिले, कोठड्यालाही सांगितलंय आणि दोघांनाही बोलले. प्रत्यक्ष मी सुद्धा साईडला यायचा प्रोग्राम केला. जोपर्यंत जात नाही तिथं तोपर्यंत होणार नाही. कोटावलीमध्ये तुम्ही गुणवत्ता नाही सर, बरं आहे. मी सुद्धा डॅशिंग अधिकारी लागेल सर. मी सुद्धा काल मागे बघितलं. मी विजिट झालो होतो माझे काल कलेक्टर साहेबांसोबत.
आमच्या 5 योजने वेगवेगळ्या 5 योजनेची आपली बैठक सर, चालू तसं नाही झालं. गोरगरिबांना आहे म्हणा वेगळी वागणूक. तसं नाही. तुमची हे बघा साधारण तुमचं नाव आहे जिल्हा जलसंधारण अधिकारी सर, त्यांनी वीज सपाटीकरण केली. जर आमच्याकडनं एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला जर काही थोडा त्रास झाला, तुम्ही ऍक्शन मध्ये 353 गुन्हा दाखल करता. तुमची प्रॉपर्टी नष्ट केली, जी नष्ट केली तुम्ही काहीच करत नाही. तर आम्हाला काय म्हणायचंय, तुमची राखासाठी आम्ही तिथं आमची प्रॉपर्टी नाही ना सर, आणि तिचं मालक तुम्ही ना सर. आता कोण खायची काही जर मुरुम वगैरे भरून देताना आम्ही फोटो पाठवले तरी सुद्धा काही केलं, लाईव्ह फोटो पाठवले की पोलीस साहेब हे माझी रिटायला त्यांनी पाठवले तरी काही कारवाई नाही. म्हणजे कोर्ट आवाज सर त्यांच्याकडनं ते होणार नाही, कारण कोर्ट आवाज कळत नाही. विक्री चालू असेल तर विक्री चालून जातात. हो, विक्रीचं मटेरियल विकलं 300 रुपये. तलाठी तहसीलदार नाही, त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांची मटेरियल त्यांनी कारवाई करावी. आणि हे साहेब म्हणतात प्रॉपर्टी यांची ना पैसे दिलेले आहेत त्यांनी. जनसंधारण अंतर्गत आहे ना 5,000. यांची प्रॉपर्टी नष्ट केल्यावर यांनी पोलीस स्टेशनला जावं. हे म्हणते की आम्ही नोटीस करतो. साहेब 100% सांगतो, याच्यामध्ये बरंच काही देवाण घेवाण नाही. मी 100% सांगतो. आम्ही काही मनगटाने तुम्ही जोपर्यंत तिथं जाऊन सर निर्णय घेतली ना, आम्हाला तुमच्या काय खुर्चीवर विश्वास आहे. या पदावर काय जिल्ह्याला आलो सर, तालुक्याला व्हायचं सर 3 वर्षापासून. तुमच्या पदाला तुम्हीच नाही आहे सर. सांडव्यातून म्हणून वा फोटो मी इंदोरला पाठवले, सराट्याला पाठवले. आता त्याने काय केलं, हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.